दिल्लीत परीक्षांमधील गोंधळाविरोधात सुरू असलेल्या आंदोलनावरून आज राजधानीत मोठी राजकीय हलचल पाहावयास मिळाली. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये याच मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. दरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज लोकशाहीला अजिबात शोभणारा नाही. मागण्या जाणून घेण्याऐवजी विद्यार्थ्यांवर बळाचा वापर करणे हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचे चित्र काल पाहावयास मिळाले. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपके व विद्यार्थी यांची भेट घेत त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्णय यावेळी आंदोलकांनी घेतला आहे. सुरक्षेच्या नावाखाली कडक पहारा असला तरी विद्यार्थ्यांच्या रोषावर सरकार काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. याच संपूर्ण घडामोडींवर आमचे विशेष लक्ष आहे. अधिक अपडेटसाठी पाहत रहा जनसंवाद. धन्यवाद.